मित्र हो नमस्कार. महातयारी प्लॅटफॉर्मवर परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर जीएस कंटेंट आणि ट्रिक्स ही बॅच आपण आजपासून लॉन्च केलेली आहे. या बॅच बद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती देतोय. ही बॅच म्हणजे बेसिक पासून नाहीये. ज्या मुलांचं जवळपास 1 ते 2 वेळा रीडिंग झालेलं आहे परंतु ते काही टॉपिक विसरतात किंवा प्रश्न सोडवताना 50-50 मध्ये कन्फ्यूज होतात, तर त्यांच्यासाठी ही बॅच आहे, जेणेकरून त्या 50-50 मध्ये तुमचे काही क्वेश्चन जे आहेत ते चुकले नाही पाहिजे. ओके, साधारणतः एका लेक्चरमध्ये जवळपास आपण 50 पॉईंट या ठिकाणी कव्हर करणार आहोत आणि अराउंड 1 ते 2 चॅप्टर यामध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि एका लेक्चरमध्ये एक विषय म्हणजे आज जर एखाद्या विषयाचं लेक्चर असेल तर त्याच विषयाचे टॉपिक आपण त्यामध्ये घेणार आहोत. असं नाही की एकाच लेक्चरमध्ये संपूर्ण पॉलिटी आपण त्या ठिकाणी कव्हर करू, असं होणार नाही. त्या पॉलिटीचे एखादं जो पॉइंट आहे किंवा एखादं जे लेक्चर आहे किंवा एखादं जे चॅप्टर आहे ते चॅप्टर आपण त्या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. ओके, तर बेसिक पासून नाहीये, जे विसरणारे घटक आहे ते फक्त लक्षात कसे ठेवायचे तेच आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आणि पुढे जे नियोजन आहे हे एका दिवशी 2 ते 3 लेक्चरचं आहे. तर आज आपल्याला फक्त एकच लेक्चर घ्यायचं आहे. लेक्चरचा जो टायमिंग आहे हा साधारणतः 30 ते 45 मिनिटाचा एवढाच असेल, कारण एका तासाचं लेक्चर जर ठेवलं तर मुलं ते थोडा कंटाळा करतात बघण्यासाठी. तर आपलं जे लेक्चरचं टायमिंग जे आहे ते 30 ते 45 मिनिटाचंच असणार आहे. ओके, चला तर मग आजच्या या लेक्चरला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. लेक्चर झाल्यानंतर प्रत्येकाने या लेक्चर कसं वाटलं किंवा यामध्ये काय सुधारणा अजून पाहिजे त्याबद्दल कमेंट करायची आहे. चला तर आपण स्टार्ट करूया आजच्या या लेक्चरला. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघणं आहे, ज्या काही घटना समितीच्या समित्या होत्या तर त्या समित्यावर आधारित कंबाईनमध्ये प्रश्न विचारला जातो. ओके, तर तो प्रश्न चुकला नाही पाहिजे. आणि खूप साऱ्या समित्या असतात, सारख्या नावाच्या समित्या असतात. ओके, तर तिथे विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतात. ओके, तर त्या समित्या कशा लक्षात ठेवायच्या आहे ते आज आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर समित्या म्हटलं की दोन नावं चांगले लक्षात ठेवावं लागतात. एक म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू, कारण हे जास्तीत जास्त समित्यांचे अध्यक्ष राहिलेले आहेत. तर घटना समिती तयार करण्यासाठी म्हणजे जे भारताचे संविधान तयार करण्यासाठी ज्या काही घटना समितीच्या विविध समित्या होत्या त्या जवळपास एकूण 22 समित्या होत्या. या 22 पैकी 8 ह्या मुख्य समित्या होत्या आणि 14 ह्या उपसमित्या होत्या, म्हणजे किरकोळ प्रकारच्या समित्या होत्या. ओके, तर त्यापैकी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कोणत्या समितीचे अध्यक्ष होते तर हे आपल्याला आठवलं पाहिजे. तर आता हे लक्षात कसं ठेवायचं आहे की घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हेच होते. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर मग जी मेन कमिटी असणार आहे त्या मेन कमिटीचे सुद्धा हेच अध्यक्ष असणार आहे. तर मग मेन कमिटी नेमकी कोणती तर सुकाणू समिती. ओके, आता घटना समिती त्या सगळ्या समित्यांची जे काही ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर कोण आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर सुकाणू याचा इंग्रजीमध्ये अर्थ होतो बघा स्टिअरिंग. सुकाणू समितीलाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? स्टिअरिंग कमिटी. ओके, तर सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे यांच्या हातामध्ये स्टिअरिंग होतं सर्व समित्यांचं. ओके, तर हे काय आहे? सुकाणू समितीचे अध्यक्ष. सोबतच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी कामकाजाचे नियम बनवून दिलेले होते, म्हणजे त्या कामकाज नियम समितीचे सुद्धा हे त्या ठिकाणी अध्यक्ष होते. तर तुम्हाला ही जी काही ट्रिक्स बॅच आहे यामध्ये काही गोष्टी आपल्याला म्हणजे काहीतरी पाठांतरासाठी आपण काहीच्या काही त्या ठिकाणी लिंक लावत असतो. काहीच्या काही म्हटल्यापेक्षा आपल्याला आठवण्यासाठी काहीतरी आपण तिथे त्याला आपल्या गावरान भाषामध्ये त्याला काहीतरी नाव ठेवत असतो. ओके, तर जेणेकरून तुम्हाला ते एक्झाममध्ये आठवलं पाहिजे किंवा लक्षात राहिलं पाहिजे. तर जरुरी नाही की आपण लेक्चरमध्ये जे काही लॉजिक त्या ठिकाणी लावणार आहे ते प्रत्यक्षात तसं घडलेलंच असेल. ओके, फक्त आपल्याला आपला पॉइंट काय आहे, लेक्चर घेण्याचा उद्देश काय आहे की आपल्याला एक्झाममध्ये कन्फ्यूज व्हायला नको, बस आपल्याला तेवढा उद्देश धरून या ठिकाणी हे लेक्चर आयोजित केलेलं आहे. ओके, तर मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं काम काय होतं की म्हणजे त्यांनी सर्व कामकाज नियम त्यांनी बनवून दिलेले होते. ओके, किंवा त्यांच्या हातामध्ये स्टेअरिंग होतं आपण असं म्हणू शकतो. किंवा त्यांनी हे सर्व घटना तयार करण्यासाठी सर्व काहीतरी वित्त व कर्मचारी पुरवले होते. ओके, तर यावरून म्हणजे ही एक प्रकारची आपण स्टोरी या ठिकाणी तयार केली. स्टोरी कशी
की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समित्याचे जे काही विविध समित्या होत्या त्यांचं सर्वांचं स्टेअरिंग त्यांच्या हातामध्ये होतं. स्टेअरिंग म्हणजे सुकाणू, म्हणजे सुकाणू समितीचे ते अध्यक्ष होते. बरोबर. दुसरी गोष्ट की जे काही नियम आहे सर्व समित्यांसाठी, नियम, कामकाजाचे नियम त्यांनी बनवून दिलेले होते, कारण त्यांच्या अध्यक्षतेखालीच भारताचं संविधान तयार करण्यात येणार होतं. ओके, तर म्हणून कामकाज नियम समितीचे सुद्धा ते अध्यक्ष होते. आणि सोबतच जो काही वित्त पुरवठा आहे किंवा सर्व काही कर्मचारी वगैरे वर्ग जो आहे हा सुद्धा त्यांनी पुरवला होता, म्हणजेच वित्त व कर्मचारी समितीचे सुद्धा ते अध्यक्ष होते. तर आपण 3 समित्या बघितल्या. एक सुकाणू समिती परीक्षेत विचारलेला आहे, आणि गेल्या वर्षीच कामकाज नियम समितीवर प्रश्न विचारला होता की कामकाज नियम समितीचे अध्यक्ष कोण होते. ओके, कंबाईनलाच प्रश्न विचारलेला आहे. तर इथे सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हेच त्या कामकाज नियम समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर वित्त व कर्मचारी समितीचे सुद्धा तेच अध्यक्ष होते. आणि एक उपसमिती आहे ध्वज समिती. ओके, तर या ध्वज समितीचे सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. तर लक्षात कसं ठेवलं आपण की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समित्यांचे सर्वात म्हणजे पूर्ण स्टेअरिंग त्यांच्या हातामध्ये होतं. म्हणजे सुकाणू स्टेअरिंग म्हणजे सुकाणू. ओके, तर सुकाणू समितीचे ते अध्यक्ष होते. आणि सर्व कामकाजाचं नियम त्यांनी बनवून दिलेले होते सर्व समित्यांना. ओके, ह्या ज्या इकडे काही 22 समित्या आहेत, या 22 समित्यांसाठी त्यांनी सर्व कामकाजाचे नियम बनवून ठेवलेले होते, म्हणजेच ते कामकाज नियम समितीचे अध्यक्ष होते. आणि सर्व समित्यांसाठी वित्त व कर्मचारी पुरवठा त्यांनी केलेला होता, म्हणजे वित्त व कर्मचारी समितीचे सुद्धा ते अध्यक्ष होते. आणि हे ध्वज समितीसाठी आपल्याकडे काही वेगळी लिंक नाही, तुम्ही तुमच्या मनाने काहीतरी लिंक या ठिकाणी लावून ठेवा. आणि ध्वज समितीचे सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोणकोणत्या समित्यांचे अध्यक्ष होते ते आता आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि आशा करतो तुमचा हा या स्लाइडवरचा एवढा पॉइंट तरी क्लिअर झालेला असावा. ओके, तर मग चला आपण पुढच्या स्लाइडवरती जाऊया. कसं आहे, थोडं काटेकोरपणे लक्ष द्या आणि 1 ते 2 वेळा बघा, तुम्हाला अडचण येणार नाही. आपलं हे लेक्चर दररोज असणार आहे. ओके, वेगवेगळे 30 ते 40 पॉईंट किंवा 50 पॉईंट पर्यंत आपण लेक्चर डेली घेणार आहोत. असो, चला तर मग आपण आता पुढच्या लेक्चरकडे प्रस्थान करूया आणि पुढचा पॉइंट पुढच्या स्लाइडकडे प्रस्थान करूया. आता एक समिती आहे बघा. आपण जे म्हटलं होतं की ज्या काही घटना समितीच्या समित्या आहे, 8 समित्या मेजर समित्या आहेत, 8 मुख्य समित्या. तर त्या 8 समित्यापैकी एक मुख्य समिती आहे मूलभूत हक्क समिती. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक आणि आदिवासी असं काहीतरी खूप मोठं नाव आहे त्याचं. तर त्यापैकी 2 शब्द महत्वाचे आहे. एक आहे मूलभूत हक्क, व अल्पसंख्याक समिती. ओके, तर इथे बघा ही मुख्य समिती आहे आणि खाली ज्या 2 समित्या दिलेल्या आहे ह्या उपसमित्या आहे. तर ही जी मुख्य समिती आहे मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती, याचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. ओके, तर हे जी काही आहे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती, मुख्य समिती, याचे अध्यक्ष कोण आहे? सरदार वल्लभभाई पटेल. ओके, परंतु ज्या उपसमित्या आहे मूलभूत हक्क उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमिती, यांचे अध्यक्ष वेगवेगळे आहे. कारण ही जी काही मेन कमिटी आहे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक, पुढे सुद्धा खूप सारं मोठं नाव आहे ते. तर या मेन कमिटीचे अध्यक्ष कोण आहे? सरदार पटेल. परंतु याच्या काही उपसमित्या त्यांनी तयार केल्या, 4 उपसमित्या आहेत त्या. ओके, तर त्या 4 उपसमित्यापैकी मूलभूत हक्क उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमिती यांचे अध्यक्ष हे पुढील प्रमाणे आहे. जसं की मूलभूत हक्क उपसमिती याचे अध्यक्ष कोण आहे? JB कृपलानी. ओके, आणि अल्पसंख्याक उपसमिती याचे अध्यक्ष कोण आहे? HC मुखर्जी. ओके, मग परीक्षेमध्ये जर उपसमितीवरती प्रश्न विचारला गेला तर तुम्ही या 2 नावापैकी कन्फ्यूज होऊ शकता. जर समजा तुम्हाला विचारलं की मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण आणि हे 2 नाव तुम्हाला तिथे दिसले तर तुम्ही त्या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकता. कारण तुम्हाला माहिती आहे की हे 2 नाव आपण वाचलेले आहे, पण नेमकं यापैकी आहे कोणतं? बरोबर. आणि हाच एक मेजर इश्यू त्या ठिकाणी होत असतो 50-50 मध्ये लॉस्ट होण्याचा. ओके, 50-50 मध्ये तो प्रश्न गमावण्याचा. कारण आपण काय करतो की 2 पैकी 1 त्याचं उत्तर आहेच, म्हणजे आपला प्रश्न सोडवण्याची जी संभाव्यता आहे ती तिथे जास्त होते. परंतु नक्की आठवत नसल्यामुळे पण तो प्रश्न चुकू सुद्धा शकतो.
तर मग या ठिकाणी आपल्याला या बॅचचा फायदा होऊ शकतो. ओके, तर मग या ठिकाणी हे या स्लाइडवरची माहिती तुम्हाला लक्षात कशी ठेवायची आहे, तर मूलभूत हक्क देण्याची कृपा कोणत्या समितीने केली? मूलभूत हक्क देण्याची कृपा ज्या समितीने केली त्या समितीचे अध्यक्ष कोण आहे? JB कृपलानी. मूलभूत हक्क देण्याची कृपा, इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता, मूलभूत हक्क देण्याची कृपा कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? ही JB कृपलानी. मूलभूत हक्क देण्याची कृपा, इकडे हा कृपा शब्द आणि तिकडे कृपलानी. ओके, तर असं लिंक करून तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. आता ह्याचे काही घटना समितीचे जेवढे काही अध्यक्ष किंवा संबंधित व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये 2 ते 3 मुखर्जी आडनावाचे व्यक्ती आहेत. 2 ते 3 मुखर्जी आडनावाचे व्यक्ती आहेत. तर ते कोणता मुखर्जी कशाशी संबंधित आहे तर ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. ओके, आता या ठिकाणी मूलभूत हक्काची कृपा या लिंकनं तुम्ही असं समजू शकता की मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण आहे? JB कृपलानी. कारण का बरं? तर मूलभूत हक्काची कृपा. ओके, त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण आहे? तर इथं अल्पसंख्याक, इथं काय आहे? ख. काय आहे? ख. आणि इथे मुखर्जी मध्ये सुद्धा काय आहे? ख. तर असं तुम्ही इंटरकनेक्ट करून इथे अंदाज किंवा लक्षात ठेवू शकता की जर समजा तुम्हाला कन्फ्यूज होत असेल की अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? JB कृपलानी होते की HC मुखर्जी होते? तर तुम्हाला माहित आहे अल्पसंख्याकामध्ये ख आहे आणि इकडे मुखर्जी मध्ये सुद्धा ख आहे, म्हणजे JB कृपलानी या ठिकाणी त्याचं उत्तर नाही. अशा पद्धतीनं इंटरलिंक करून तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता ह्या होत्या उपसमित्या आणि याची जी मुख्य समिती होती त्या मुख्य समितीचे अध्यक्ष कोण होते? सरदार पटेल. तर आशा करतो हा सुद्धा पॉइंट तुमचा या ठिकाणी क्लिअर झाला असेल. आता आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊया. आणि मसुदा नावाचा शब्द बऱ्याचशा प्रश्नांमध्ये येतो आणि इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी तुम्हाला या मसुदा समितीबाबत काही कन्फ्युजन होऊ नये म्हणून ही स्लाइड आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर आपल्याला माहित आहे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. ओके, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. हे सर्वांना माहीत आहे, त्यामुळे इथे ट्रिक्स वगैरे काही अप्लाय करण्याची आवश्यकता नाही, कारण हे छोट्या मुलाला सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. परंतु प्रॉब्लेम कुठे येतो की मसुदाकार कोण आहे? ओके, मसुदाकार कोण होते? त्यानंतर मसुदा परीक्षण समितीचे अध्यक्ष कोण होते? ओके, आता जर मी परीक्षेत किंवा टेस्टमध्ये किंवा तुम्हाला जर डायरेक्ट प्रश्न विचारला की मसुदा परीक्षण समितीचे अध्यक्ष कोण होते तर कोणी सरळ सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर देऊ शकतं. ओके, किंवा चीफ ड्राफ्ट्समॅन. मसुदाकार म्हणजे काय रे? मसुदाकारला इंग्रजीमध्ये म्हणतात चीफ ड्राफ्ट्समॅन. ओके, तर मग चीफ ड्राफ्ट्समॅन कोण होते? ओके, किंवा मसुदाकार कोण होते? तर तुम्ही त्याचंही उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं देऊ शकतात. तर हे कन्फ्यूज होऊ नये म्हणून आपण ही स्लाइड या ठिकाणी घेतलेली आहे. मग आता हे जे 3 पॉइंट आहे लक्षात कसे ठेवायचे? तर हा पॉइंट लहान लहान मुलांना सुद्धा माहित आहे की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परंतु मसुदाकार कोण होते म्हणजे चीफ ड्राफ्ट्समॅन कोण होते? तर ते होते सुरेंद्रनाथ मुखर्जी. यांचं पुस्तकामध्ये नाव SN मुखर्जी असं सुद्धा आहे. ओके, तर सुरेंद्रनाथ मुखर्जी. आता मी तुम्हाला सांगितलं 2 मुखर्जी आतापर्यंत आपण बघितले. एक बघितला HC मुखर्जी. ओके, आणि दुसरा बघितला सुरेंद्रनाथ मुखर्जी. ओके, तर जर समजा मी तुम्हाला विचारलं की मसुदाकार कोण होते? ओके, मसुदाकार कोण होते? तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी मसुदाकार या शब्दामध्ये इथे बघू शकता तुम्ही सु हे अक्षर आहे आणि सुरेंद्रनाथ मुखर्जी मध्ये सुद्धा या ठिकाणी सु हे अक्षर आहे. तर या पद्धतीने तुम्ही हे इथे लिंक करून लक्षात ठेवू शकता की मसुदाकार हे सुरेंद्रनाथ मुखर्जी होते. त्यांनाच आपण SN मुखर्जी असं सुद्धा परीक्षेमध्ये त्यामध्ये ऑप्शनमध्ये येऊ शकतं. तर तुम्हाला हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे.
त्यानंतर मसुदा परीक्षण समितीचे अध्यक्ष कोण होते, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते, तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. तर मग लक्षात इथं तुम्ही हेही ठेवू शकता की इथं सुद्धा प आहे आणि इथं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावासमोर सुद्धा प आहे. तर यांना सुद्धा इंटरलिंक करून तुम्ही हे सुद्धा लक्षात ठेवू शकता की मसुदा परीक्षण समितीचे अध्यक्ष कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. तर मसुदा हा शब्द आला की तुमचे 3 पॉईंट क्लिअर झाले पाहिजेत की मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मसुदाकार म्हणजेच चीफ ड्राफ्ट्समॅन कोण होते, S.N. मुखर्जी म्हणजेच सुरेंद्रनाथ मुखर्जी, आणि मसुदा परीक्षण समितीचे अध्यक्ष कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. आता मसुदा संदर्भात जर प्रश्न आला आणि या 3 पॉईंटवर जर प्रश्न आला तर तुमचा तो प्रश्न चुकणार नाही अशी मी तुमच्याकडून आशा ठेवतो. आणि चला आपण आता पुढच्या स्लाइडवरती जाऊया. आता मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. ते कोणकोणते सदस्य होते ते एक वेळ तुम्ही रीडिंग करून घ्या. ओके, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग त्यामध्ये 7 सदस्य होते. वरचे जे काही अय्यर, अय्यंगार, सादुल्ला हे जे काही सदस्य आहेत हे तुमच्या लक्षात राहतीलच, परंतु कन्फ्यूज कुठे होता, शेवटचे जे 2 सदस्य आहेत. जर तुम्ही हे वाचलं असेल, कारण मी अपेक्षा करतोय की तुम्ही आजचं लेक्चर बघण्यापूर्वी हा टॉपिक वाचून घ्यायला पाहिजे. ओके, आणि जर समजा तुम्ही एखाद्या वेळेस हे वाचलंही असेल तर तुमचे जे काही वरचे सदस्य आहे हे पाठ करण्यात तुम्हाला अडचण येत नाही, परंतु खाली जे सदस्य आहेत तर शेवटचे 2 तर त्यामध्ये थोडी अडचण येते. 7 पैकी जे 2 सदस्य आहेत तर त्यामध्ये लक्षात ठेवण्यासाठी अडचण येते. तर ती अडचण अशी येते की या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मसुदा समितीमध्ये जे काही 7 सदस्य आहे या 7 सदस्यापैकी शेवटचे जे 2 सदस्य आहेत तर मूळ समितीमध्ये BL मित्तर हे एक सदस्य होते. त्यांचं आरोग्य बरोबर नव्हतं म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जाग्यावर या ठिकाणी माधवराव आले. त्यानंतर मूळ मसुदा समितीमध्ये DP खेतान हे होते, त्यांचं निधन झालं. त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी कोण आलं, TT कृष्णमाचारी. ओके, तर मग आता नेमकं हे लक्षात कसं ठेवायचं, लक्षात काय ठेवावं लागणार आहे तुम्हाला की नेमकं माधवराव हे कोणाच्या जागी आले, BL मित्तरच्या जागी आले की DP खेतानच्या जागी आले. ओके, कन्फ्यूज होईल ना तुम्हाला एक्झाम मध्ये, तर तसं होऊ नाही म्हणून आजचं हे लेक्चर आहे. किंवा TT कृष्णमाचारी हे कोणाच्या जागी आले, BL मित्तरच्या जागी आले की DP खेतानच्या जागी आले. ओके, तर हेच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये लक्षात ठेवायचं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी तुम्ही बघू शकता की माधवचा मित्र BL मित्तर, माधवचा मित्र BL मित्तर, BL मित्तर हा आजारी पडला म्हणून त्याच्या जागी N माधवराव यांनी काम हाती घेतलं. बरोबर, BL मित्तर हा माधवचाच मित्र आहे ना, BL मित्तर हा माधवचा मित्र, माधव मध्ये सुद्धा यम आहे आणि मित्तर मध्ये सुद्धा यम आहे, लक्षात ठेवू शकता कनेक्शन. ओके, तर BL मित्तर हा माधवचा मित्र आहे, त्यांचं आरोग्य बिघडलं म्हणून त्यांचं काम जे आहे ते N माधवराव यांनी हाती घेतलं. आता तुमचं ते कन्फ्युजन होणार नाही. परत तुम्ही या ठिकाणी बघू शकता कृष्णमाचारी यांचा के आणि खेतान यांचा पण के, असं के करून तुम्ही या ठिकाणी यांना सुद्धा इंटरलिंक करू शकता आणि हे कायमस्वरूपी लक्षात ठेवू शकता, म्हणजे परीक्षेमध्ये हे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. मग आता नेमकं राजीनामा कोणत्या, म्हणजे आता हे लक्षात कसं ठेवायचं, हे 4 व्यक्ती लिहायचे कसे, तर महाभारतामध्ये कृष्णाचंच नाव माधव होतं. बरोबर, महाभारतामध्ये कृष्णाचंच नाव माधव होतं, तर कृष्ण आणि माधव हे एका साईडला लिहायचे. मग आपण या ठिकाणी लिहू शकतो कृष्णमाचारी, कृष्ण म्हणजे कृष्णमाचारी. ओके, आणि कृष्णाचंच नाव काय होतं, माधव. तर हे एका साईडला आले. तर यांनी कोणाची जागा घेतली, माधवचा कोण होता, मित्र म्हणजे कोण, मित्र. आणि हे काय आहे, यांचं आरोग्य बरोबर नव्हतं म्हणून घेतलं. आणि कृष्णमाचारी यांचा पण के आणि इकडे पण के म्हणजेच खेतान. ओके, तर यांचं काय झालं होतं, निधन झालं होतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही आता हे 50-50 मध्ये यावर जर प्रश्न आला तर कन्फ्यूज होणार नाही अशी एक तुमच्याकडून मी अपेक्षा ठेवतो. आणि आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. चला, तर मग आता आपण पुढच्या स्लाइडकडे जात आहोत आणि पुढची स्लाइड आहे मुखर्जी आडनाव.
आता जसं की आपण बघितलं की एच.सी. मुखर्जी आहे, त्याच्यानंतर सुरेंद्रनाथ मुखर्जी आहे, त्याच्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी आहे. तर ऑप्शनमध्ये आलं तर मग मुखर्जीमध्ये आपण त्या ठिकाणी कन्फ्यूज व्हायला नाही पाहिजे, बरोबर. तर सुरुवातीला आपण बघितलं होतं की मूलभूत हक्क समिती आणि अल्पसंख्याक समिती ही एक मुख्य समिती होती, ज्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल, आणि त्यांच्या ज्या उपसमित्या होत्या त्या उपसमित्यापैकी एक समिती होती अल्पसंख्याक उपसमिती. तर त्या अल्पसंख्याक उपसमितीचं या ठिकाणी ख आणि या मुखर्जीचं ख यावरून आपण लक्षात ठेवलं होतं की एच.सी. मुखर्जी आणि अल्पसंख्याक हे एच.सी. मुखर्जी हे जे आहे हे अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते. मग दुसरा एक मुखर्जी त्या ठिकाणी आपल्याला दिसतो, सुरेंद्रनाथ मुखर्जी. सुरेंद्रनाथ मुखर्जी मध्ये सु हे अक्षर आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आणि त्यावरून आपण आठवू शकतो की मसुदाकार यामध्ये सुद्धा सु हे अक्षर आहे आणि त्यावरून सुरेंद्रनाथ मुखर्जी हे मसुदाकार होते, म्हणजेच चीफ ड्राफ्ट्समॅन होते. चीफ ड्राफ्ट्समॅन. ओके. त्यानंतर जर ऑप्शनमध्ये, आता ऑप्शनमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी येऊ शकतं, तर श्यामाप्रसाद मुखर्जी हे घटना समितीचे एक सदस्य होते. त्यांचं असं काही एवढं काही त्या ठिकाणी स्पेशल नव्हतं. स्पेशल त्यांच्या बाबतीत लक्षात ठेवायसारखं एकच आहे की श्यामाप्रसाद मुखर्जी हे घटना समितीमध्ये बिगर काँग्रेसचे सदस्य होते. ओके. असं आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉइंट या ठिकाणी क्लिअर झाला असेल. चला तर आता आपण पुढच्या लेक्चरकडे म्हटल्यापेक्षा पुढच्या स्लाइडकडे या ठिकाणी जाऊया. आता घटना समितीमध्ये जो काही कार्याचा प्रकार आहे त्यावरून सुद्धा एक नाव आपल्याला लक्षात ठेवता येतं. घटना समिती जी आहे दोन प्रकारचे कार्य करत होती. घटना समिती दोन प्रकारचे कार्य करत होती. एक म्हणजे घटना तयार करणे, आणि दुसरं कायदे तयार करणे. कायदे तयार करणे म्हणजे संसदेचे कार्य. काय? संसद म्हणून कार्य करणे. संसद म्हणून कार्य करणे. तर या ठिकाणी घटना तयार करणे ज्यावेळेस करायची त्यावेळेस घटना समितीचे अध्यक्ष कोण असायचे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण असायचे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि ज्यावेळेस संसद म्हणून ते कार्य करायचे त्यावेळेस कोण असायचे? जी.व्ही. मावळणकर. जी.व्ही. मावळणकर. ओके. तर मग आता तुम्हाला यावरून लक्षात ठेवता येते की घटना समितीचं कार्य दोन पद्धतीचं होतं. मग हे कार्य ठरवण्याचं काम कोणी केलं? हे कोणत्या समितीचं होतं? तर ते होतं जी.व्ही. मावळणकर समितीचं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहीत आहे की घटना समितीचं कार्य दोन पद्धतीचं होतं. एका पद्धतीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असायचे, दुसऱ्या पद्धतीमध्ये जी.व्ही. मावळणकर अध्यक्ष असायचे. जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला की संविधान सभेचे कार्य संबंधित जी समिती होती, संविधान सभेचे कार्य कसे असावे या संबंधित जी समिती होती त्याचे अध्यक्ष कोण होते, तर तुम्हाला कळलं पाहिजे दोन पैकी एकच उत्तर असेल. एक म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, नाही तर मग जी.व्ही. मावळणकर. मग यापैकी जी.व्ही. मावळणकर का उत्तर राहील? तर आपल्याला माहिती आहे की डॉक्टर राजेंद्र प्रसादच्या ज्या चार समित्या आहेत त्या आपल्या पाठच आहे अगोदर. मग उरलेलं उत्तर काय आहे आपलं? जी.व्ही. मावळणकर. ओके. तर आशा करतो तुमचा हा सुद्धा पॉइंट या ठिकाणी क्लिअर झाला असेल. आणि आता आपण जाऊया पुढच्या पॉइंटकडे. आणि पुढचा पॉइंट येतो 114 आणि 141. लक्ष्मीकांत हे जे काही भारतीय राज्यव्यवस्थाचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये एक 114 हा आकडा तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो आणि दुसरा दिसतो 141. ओके. तर लक्षात घ्या, कन्फ्यूज व्हायचं नाही. मसुदा तयार करणं आणि चर्चा करणं, मसुदा तयार करणं आणि चर्चा करणं. जास्त वेळ लागेल मसुदा तयार करण्यासाठी आणि कमी वेळ लागेल त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी. ओके. तर मग मसुदा तयार करण्यासाठी वेळ लागला बघा 141 दिवस आणि तयार झालेल्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी वेळ लागला बघा 114 दिवस. ओके. तर कसं आहे, जर मी परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला की मसुद्यावर चर्चा किती दिवस चालली आणि त्यामध्ये जर 141 दिवस असा ऑप्शन असेल तर तुम्ही हे 141 आणि 114 यामध्ये कन्फ्यूज व्हायला नको. ओके. मसुदा तयार करण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि तयार झालेल्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी कमी वेळ लागतो. ओके. त्यावरून तुम्ही ते इंटरलिंक करून ते त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता आणि परीक्षेमध्ये कन्फ्यूज होणार नाही याची
आशा त्या ठिकाणी बाळगू शकता. ओके, तर आशा करतो हा सुद्धा पॉइंट तुमचा या ठिकाणी क्लिअर झाला असेल. चला तर आता आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊया. आता जी काही मूळ संविधान सभा होती त्या संविधान सभेच्या जागेवर जागा किती किती होत्या हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागते. ओके, आता जसं की संविधान सभेच्या ज्या काही जागा होत्या तर त्या किती किती होत्या. ओके, फाळणीच्या अगोदर तर 389 एकूण जागा होत्या. ब्रिटिश भारतामध्ये 296 जागा होत्या. यापैकी 292 ज्या आहे त्या प्रांताच्या होत्या आणि 4 ज्या आहेत त्या चीफ कमिशनरच्या चीफ कमिशनरचे जे काही प्रांत होते त्यांच्या होत्या. चीफ कमिशनरच्या जागा होत्या. ओके, 292 ज्या आहेत त्या प्रांताच्या होत्या. ओके, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ब्रिटिश भारत 296 आणि हे चीफ कमिशनर मुख्य आयुक्ताच्या 4 आणि 292 जे काय आहे त्या प्रांताच्या. ओके, तर हे 292 + 4 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे चीफ कमिशनर म्हणजे काय, त्या काळचे केंद्रशासित प्रदेश. जास्त काही असं टेन्शन घेण्यासारखं काम नाही. आणि 292 काय आहे त्या काळचे राज्य. ओके, तर आता प्रॉब्लेम कुठे येतो की हे 389 त्याच्यानंतर 296 आणि त्याच्यानंतर आहे 93 जागा कोणाच्या आहे, संस्थानांच्या. ओके, घटना समितीमध्ये संस्थानांच्या सुद्धा 93 जागा होत्या. तर मग नेमकं परीक्षेमध्ये होतं काय की सुरुवातीचा तुम्हाला अराउंड 300 कितीतरी आहे एवढं आठवतं. ब्रिटिश भारताच्या 200 कितीतरी आहे तेवढं आठवते. संस्थानाच्या 90च्या वरती काहीतरी आहे तेवढं आठवतं. मग त्या लक्षात कसं ठेवायचं आहे तर आपल्याला फक्त 3चा पाढा लिहायचा आहे, कारण तुम्हाला एकच स्थानचाच अंक त्या ठिकाणी आठवत नाही. तर मग 3 1 3 3 2 6 आणि 3 3 9 या पद्धतीनं तुम्ही एकक स्थानचे अंक त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता आणि तुमचं कन्फ्युजन फक्त एकक स्थानच्या अंकाशी संबंधितच असतं. ओके, आशा करतो हा सुद्धा पॉइंट तुमचा या ठिकाणी क्लिअर झाला असेल. असं नाही की हे चॅप्टरवर आपल्याला उद्या सुद्धा या चॅप्टरमधले जे काही राहील गोष्टी अजून काही कशा पाठ करता येईल त्यावर सुद्धा आपल्याला उद्या लेक्चर घेणंच आहे. ओके, म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की नाही यामध्ये अजून काहीतरी माहिती वेगळी अजून इन्क्लूड पाहिजे होती, अजून काही टॉपिक पाहिजे होते विसरलेले, तर ते सुद्धा आपण घेऊया. ओके, असो, चला तर आपण आता पुढच्या स्लाइडवरती जाऊया. आणि पुढची स्लाइड आहे संविधान सभेच्या निवडणुका. संविधान सभेच्या निवडणुका झाल्या बघा. ज्या काही 389 टोटल जागा होत्या त्या 389 पैकी 296 जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या. परीक्षेत जर प्रश्न विचारला तुम्हाला की किती जागांसाठी निवडणुका झाल्या तर 296 जागांसाठी निवडणुका होणार होत्या, कारण त्यापैकी ज्या 93 जागा आहेत ह्या संस्थानांनी नामनिर्देशन करणं होतं. संस्थानांनी त्यांचे जे काही आहे त्यांच्या संस्थानामधला एखादा व्यक्ती त्या घटना समितीवर नामनिर्देशित करणं होता. ओके, कारण यांचं टोटल किती लागू राहिलं या ठिकाणी 389. ओके, तर हे 389 पैकी 93 जे आहे हे झाले नामनिर्देशित आणि निवडणूक होणार होती 296 साठी. ओके, मग आता हे 296 साठी ज्या निवडणुका झाल्या तर त्यापैकी काँग्रेसला जागा मिळाल्या 208 आणि मुस्लिम लीगला जागा मिळाल्या 73. मग आता परीक्षेत तुम्हाला आठवणार नाही की नेमकं ते 73 होतं की 74 होतं की 78 होतं की 79 होतं, असं होऊ शकतं. किंवा परीक्षेत तुम्हाला, कारण सध्या तुम्हाला आठवेल परंतु बरेच दिवस होतात एक्झाममध्ये तुम्ही त्या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकता. मग काँग्रेसला 208 होत्या आणि मुस्लिम लीगला 73 होत्या. तर यांच्यामध्ये साम्य फक्त एकच आहे. ज्यावेळेस तुम्ही या अंकांची बेरीज करता ना 208ची बेरीज येते 10. 2 आणि 8 10. इकडे सुद्धा मुस्लिम लीगची 7 आणि 3 ते सुद्धा 10. तर तुम्हाला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, बेरीज किती आली पाहिजे 10. बरोबर. तर मग तुम्हाला माहित आहे मुस्लिम लीगचं काय 70च्या वर काहीतरी आहे. मग 7 मध्ये किती मिळवले तर 10 होतात, 3 मिळवले तर 10 होतात. आणि काँग्रेससाठी तुम्हाला माहिती आहे 200च्या वर काहीतरी आहे जवळच काहीतरी, तर मग 2 0 आणि याच्यामध्ये 8 मिळवले तरच 10 होतात. तर लक्षात ठेवायचं आहे फक्त आपली बेरीज किती आली पाहिजे त्या ठिकाणी 10. ओके, आता काहीही करून तुम्हाला लक्षात ठेवणंच आहे आणि असं काही आपण वेगळं करत नाहीये. टॉपर लोक सुद्धा याच पद्धतीने लक्षात ठेवतात आणि जो काही स्टॅटिक डेटा आहे तो तुम्हाला लक्षात ठेवणंच आहे. आणि कॉम्पिटिशन एवढं भयानक वाढलेलं आहे, तुम्ही कसंही करा पण ते लक्षात ठेवा. ओके, असो आपण जाऊया पुढच्या स्लाइडकडे.
आता पुढची स्लाइड आपली अशी आहे की पहिली बैठक आणि मसुदा प्रस्तावावर स्वाक्षरी झाली तर किती जणांनी स्वाक्षरी केली? ओके, तर संविधान सभेमध्ये उपस्थित जे काही पहिली बैठक झाली होती त्या पहिल्या बैठकीमध्ये हजर होते बघा 207 जण आणि स्वाक्षरी जी केली होती ती केली होती 284 जण. ओके, तर बऱ्याच पुस्तकामध्ये किंवा तुम्ही सुद्धा उत्तर पाठ केलं असेल 284 वाला. परीक्षेत जर प्रश्न विचारला की संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये किती लोक हजर होते तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की 207 जण त्या ठिकाणी हजर होते. ओके, तर आशा करतो. आणि जे काही 26 नोव्हेंबर 1949ला जो काही मसुदा प्रस्ताव मांडला होता तर त्या मसुदा प्रस्तावावर स्वाक्षरी किती जणांनी केली? 284 जणांनी स्वाक्षरी केली. तर हे सुद्धा विसरता कामा नये. ओके, तर आशा करतो हा सुद्धा पॉइंट तुमचा या ठिकाणी क्लिअर झाला असेल. आता आपण जाऊया पुढच्या पॉइंटकडे. आणि पुढचा पॉइंट असा आहे की त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे कृष्णमाचारी कन्फ्युजन. ओके, आपण बघितलं होतं कुठेतरी मसुदा समितीमध्ये कृष्णमाचारी आले होते आणि त्यांनी कोणाची जागा घेतली होती? डी.पी. खेतान यांची जागा घेतली होती, कारण डी.पी. खेतान यांचं निधन झालं होतं. परंतु ज्यावेळेस तुम्ही पुस्तकं वाचतात किंवा एखाद्या परीक्षेमध्ये ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो तर त्या ठिकाणी दोन कृष्णमाचारी तुम्हाला दिसतात. तर एक म्हणजे टी.टी. कृष्णमाचारी आणि दुसरे म्हणजे व्ही.टी. कृष्णमाचारी. ओके, तर आपल्याला माहिती आहे टी.टी. कृष्णमाचारी हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, बरोबर. टी.टी. कृष्णमाचारी हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, परंतु व्ही.टी. कृष्णमाचारी हे घटना समितीचे उपाध्यक्ष होते. व्ही.टी. कृष्णमाचारी हे घटना समितीचे उपाध्यक्ष होते. उपाध्यक्ष म्हणजे काय रे? व्हाईस प्रेसिडेंट. उपाध्यक्ष म्हणजे काय? व्हाईस प्रेसिडेंट. इथं सुद्धा व्ही आहे आणि या व्ही.टी. कृष्णमाचारी मध्ये सुद्धा काय आहे? व्ही आहे. तर या व्ही आणि हा व्ही असं काहीतरी करून तुम्हाला इंटरलिंक करायचं आहे. जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की मसुदा समितीचे सदस्य कोण होते, टी.टी. कृष्णमाचारी होते की व्ही.टी. कृष्णमाचारी होते, तर तुम्हाला आठवलं पाहिजे की व्ही.टी. कृष्णमाचारी मध्ये व्ही येतो आणि व्ही म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट. व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे उपाध्यक्ष. तर व्ही.टी. कृष्णमाचारी हे घटना समितीचे उपाध्यक्ष होते आणि मसुदा समितीचे सदस्य कोण होते तर मग ते होते टी.टी. कृष्णमाचारी. आता कृष्णमाचारी या आडनावामध्ये तुमचं कन्फ्युजन होणार नाही अशी मी तुमच्याकडून एक छोटीशी अपेक्षा ठेवू शकतो. आणि आता आपल्या पुढच्या स्लाइडकडे जाऊ शकतो. जर समजा तुमच्या डोक्यावरून जात असेल तर अजून एकदा हे लेक्चर बघून घ्या. कदाचित तुमच्या डोक्यामध्ये हे कंटेंट जसंच्या तसं राहील आणि कन्फ्युजन होणार नाही अशी तुमच्याकडून एक अपेक्षा आहे. असो, तर आता आपल्याला पुढचा पॉइंट या ठिकाणी बघायचा आहे. भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत. भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत. आता आपण बघितलं होतं की कृष्णमाचारी यांचं कन्फ्युजन. त्याच्यानंतर दोन नावं अजून आहे अय्यंगार. ओके, एक आहे एन गोपालस्वामी अय्यंगार आणि दुसरे आहे एच.व्ही.आर. अय्यंगार. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं एक अय्यर आहे आणि दुसरा अय्यंगार आहे. तर हे अय्यर आणि अय्यंगार हे दोन्ही सुद्धा मसुदा समितीचे सदस्य होते. ओके, मग अय्यंगार तर दोन आहे, एक आहे एच.व्ही.आर. अय्यंगार आणि एन गोपालस्वामी अय्यंगार. तर हे जे काही एच.व्ही.आर. अय्यंगार आहे, एच च, आणि या ठिकाणी घटना समितीचे सचिव काय आहे? इकडे सुद्धा च आणि इकडे सुद्धा च. सचिव म्हणला च आणि एच म्हणला च. तर हे काही एच.व्ही.आर. अय्यंगार आहे हे घटना समितीचे सचिव होते. लक्षात कसं ठेवलं आपण? एच म्हणला च आणि सचिव म्हणला च. आणि मग जो दुसरा अय्यंगार उरला तो कोण आहे? एन गोपालस्वामी अय्यंगार. तर ते होते मसुदा समितीचे सदस्य. मसुदा समितीचे सदस्य अय्यर आणि अय्यंगार दोन्ही पण होते. ओके, अय्यंगार मधला कोणता अय्यंगार होता? तर एन गोपालस्वामी अय्यंगार. ओके, तर आता तुमचं कन्फ्युजन होणार नाही. जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की घटना समितीचे सचिव कोण होते आणि त्याच्यामध्ये हे दोन्ही ऑप्शन जर असेल एन गोपालस्वामी अय्यंगार आणि एच.व्ही.आर. अय्यंगार, तर कन्फ्यूज न होता सचिव मधला च आणि एच मधला च यावरून तुम्हाला तुमचं उत्तर त्या ठिकाणी द्यायचं आहे. आशा करतो ही सुद्धा स्लाइड तुमची एकदम क्लिअर झाली असेल. असो, चला तर मग पुढचा पॉइंट जो आहे की भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत.
भारतीय राज्यघटनेचे जे काही वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्य कोणकोणत्या राज्यघटनेतून आपण घेतलेले आहेत. आता जे काही आपण समित्या वगैरे जे काही बघितलं तर ते झालं नाही अजून. हे जे 2 टॉपिक आहे याच्यावर आपल्याला उद्या परत लेक्चर घेणं आहे जे काही मिस झालं असेल ते त्यावरती. ओके, असो. तर भारतीय राज्यघटनेचे स्रोत ऑस्ट्रेलिया काय आहे, एक मध्यस्थी करणारा देश आहे. काय आहे, मध्यस्थी करणारा देश आहे. तो कोणाचीच बाजू घेत नाही. ओके, मध्यस्थी करणं म्हणजे काय, साम्य, काय म्हणते मधला मार्ग, किंवा त्याला काय म्हणतो आपण तडजोड करणं. 2 काहीतरी विरोधी पार्टी असेल तर त्याच्यामध्ये समन्वय करणं. ओके, तर त्यावरून बघू आपण आपल्याला काय काय लक्षात ठेवता येते. असो, तर आपण बघू भारत आणि ऑस्ट्रेलियाचे व्यापारी संबंध चांगले होते. त्यावरून आपण एक असं लक्षात ठेवू की व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्य हे भारतीय राज्यघटनेमध्ये ऑस्ट्रेलियाकडून आपण घेतलेलं आहे. ओके, आता सर्वात महत्त्वाचं आहे समवर्ती सूची आणि संयुक्त बैठक. मी तुम्हाला काय सांगितलं, ऑस्ट्रेलिया नाव आलं की तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, मध्यस्थ, कॉमन. ओके, तर मग आपल्याला माहित आहे सूची 2 प्रकारच्या आहेत. एक आहे केंद्र सूची आणि दुसरी आहे राज्य सूची. ओके, तर ज्यावेळेस यांचं काहीतरी मध्यस्थी करायची वेळ येते तर त्यावेळेस आपल्याला सापडते काय, समवर्ती सूची. समवर्ती सूची. आणि आपल्याला माहिती आहे समवर्ती सूची मध्यस्थी करते का, मग मध्यस्थी करणारा देश कोणता आहे, ऑस्ट्रेलिया. बरोबर, तर तेवढं एक लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे समवर्ती सूची कोणत्या राज्यघटनेतून घेतली, ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेतली. आता आपल्याला बघायचं आहे संयुक्त बैठक. आपल्याला माहिती आहे संसदेमध्ये 2 सभागृह आहे. एक आहे लोकसभा आणि दुसरा आहे राज्यसभा. आता होतं काय की एखादं जे विधेयक आहे लोकसभा पारित करते आणि राज्यसभा पारितच करत नाही. ओके, तर मग अशा वेळी काय केलं जातं, संयुक्त बैठक बोलवली जाते. अशा वेळी काय केली जाते, संयुक्त बैठक बोलवली जाते. बरोबर, मग या ठिकाणी लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे, यांचं भांडण चाललंय या ठिकाणी. तर मग यांचं काय, मग मध्यस्थी करायसाठी काय आहे या ठिकाणी, संयुक्त बैठक. संयुक्त बैठक. तर मग संयुक्त बैठक मध्यस्थी करायला आली, मध्यस्थी करायला कोणता देश येतोय, ऑस्ट्रेलिया. ओके, तर या स्लाइडवरून आपल्याला हे समजलं की मध्यस्थी किंवा मध्यस्थी सारखा जर शब्द त्या ठिकाणी येत असेल तर आपल्याला ऑस्ट्रेलिया त्या ठिकाणी आठवला पाहिजे. समवर्ती सूची म्हटलं की ऑस्ट्रेलिया, कारण समवर्ती हा एक मध्यस्थी करणारा पॉइंट आहे केंद्र सूची आणि राज्य सूची मधला. संयुक्त बैठक हा मध्यस्थी करणारा पॉइंट आहे लोकसभा आणि राज्यसभेमधला. बरोबर, व्यापारी आणि वाणिज्य जे काही स्वातंत्र्य आहे हे कसं लिंक करायचं ते तुम्ही बघून घ्या. मी तर म्हटलं की भारताचे आणि ऑस्ट्रेलियाचे व्यापारी संबंध चांगले आहेत. ओके, तर अशा रीतीनं आपण जे काही भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहे जे ऑस्ट्रेलियाकडून घेतलेले आहे ते या ठिकाणी लक्षात ठेवलेले आहे. चला, तर आता आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊया. आता पुढचा पॉइंट आहे, हे तर आपण बघितलंच की भारतीय राज्यघटनेचे स्रोत कोणते आहे. बरोबर, आता आपल्याला बघायचं आहे न्यायालयाच्या संबंधित जे काही भारतीय राज्यघटनेचे स्रोत आहे ते कुठून घेतले. तर लक्षात ठेवायचं आहे जे काही न्यायालय संबंधित स्रोत आहे हे घेतले आपण अमेरिकेकडून. तर याला 2 अपवाद आहेत, ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. जर तुम्हाला स्वतंत्र न्याय व्यवस्था म्हटलं अमेरिका आठवलं पाहिजे. जर तुम्ही न्यायिक पुनर्विलोकन म्हटलं तर तुम्हाला अमेरिका आठवलं पाहिजे. जर तुम्हाला न्यायाधीशांचा महाभियोग प्रक्रिया म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला अमेरिका आठवली पाहिजे. आणि महाभियोग हा न्यायाधीशाचा असो की राष्ट्रपतीचा असो, महाभियोग हा न्यायाधीशाचा असो की राष्ट्रपतीचा असो तरी तुम्हाला त्या ठिकाणी अमेरिकाच आठवलं पाहिजे. ओके, तर आशा करतो हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल. न्यायव्यवस्था, न्यायालयीन संबंध, जे काही न्यायालयीन संबंधित जे काही शब्द आहे असं जर काही आलं तर ते काय आहे, अमेरिकेशी संबंधित. आशा करतो हा सुद्धा पॉइंट तुमचा या ठिकाणी क्लिअर झाला असेल. आता आपल्याला बघायचं आहे भारतीय राज्यघटनेचे स्रोत जे काही आपण दक्षिण आफ्रिकेतून घेतलेले आहेत. तर घटना दुरुस्ती हे जे वैशिष्ट्य आहे कोणत्या देशाकडून घेतलं, दक्षिण आफ्रिका. घटना दुरुस्ती दक्षिण आफ्रिका, इकडे पण द, इकडे पण द, अशा पद्धतीने तुम्ही ते लिंक करू शकता.
घटना दुरुस्ती हे जे वैशिष्ट्य आहे भारतीय राज्यघटनेतील, तर हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलं, तर ते घेतलं आपण दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून. ओके. राज्यसभा सदस्य निवड प्रक्रिया ही सुद्धा दक्षिण आफ्रिकेच्या घटनेतून घेतलेली आहे. ओके. ते हे कसं लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतोच. ओके. तर असो, आपण जाऊया पुढच्या स्लाइडकडे आणि बघूया अजून काय आपल्याला लिंक करता येतं. तर आता हे महत्वाचे पॉइंट आहे भारतीय राज्यघटनेतील, हे तुम्हाला माहीतच असले पाहिजे. ओके. हे तुम्हाला माहीतच असले पाहिजे. तर मूलभूत हक्क हे अमेरिकेकडून घेतलेले आहेत. मूलभूत हक्क जे आहे ते आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत. मूलभूत कर्तव्य जे आहे ते रशियाकडून घेतलेले आहेत. ओके. आणि जे काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे, मार्गदर्शक तत्व, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे मार्गदर्शक तत्व, ते आपण आयर्लंडकडून घेतलेले आहे. मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटी, हे आपण रशियाकडून घेतलेले आहे. मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट, हे आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत. ओके. तर हे सर्वांचं पाठच आहे, त्यामुळे इथे ट्रिक्स वगैरे काही लक्षात ठेवायची आवश्यकता मला वाटत नाही. परंतु जर तुम्हाला लक्षात ठेवायचीच असेल तर तुम्ही कसंही लक्षात ठेवू शकता. आपण याला डॉक्टर पीराजी नाव देऊ, डॉक्टर पीरा. ओके. डॉक्टर पीरा. डी म्हणजे ड्युटी, ड्युटी म्हणजे कर्तव्य. आर म्हणजे रशिया. हे जे जोड्या आहेत, एक देशाचं नाव आहे शेवटी. ओके. तर डी म्हणजे ड्युटी, ड्युटी म्हणजे कर्तव्य, आणि आर म्हणजे रशिया, आणि पी म्हणजे पॉलिसी, पॉलिसी म्हणजे तत्व, आणि आय म्हणजे आयर्लंड, आणि आर म्हणजे राईट, राईट म्हणजे हक्क, आणि ए म्हणजे अमेरिका. अशा पद्धतीने तुम्ही लिंक करायचं असेल तर करू शकता, परंतु हे खूप महत्त्वाचं आहे. हे लहान लहान मुलांना सुद्धा माहीत असतं, त्यामुळं इथे ते ट्रिक्स वगैरे लावलं नाही तरी चालते. ओके. आणि ज्यांना गरज आहे त्यांनी डॉक्टर पीरा या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. बाकी तुमचा प्रश्न. चला आपण आता पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आता पुढच्या स्लाइडकडे जाताना आपण अगोदर बघितलं होतं की राज्यसभेचे सदस्य निवड प्रक्रिया जी आहे ती दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. ओके. राज्यसभेमध्ये दोन पद्धतीचे सदस्य जातात. एक निवडून जातात अप्रत्यक्षपणे, आणि दुसरे नामनिर्देशन पद्धतीने जातात. ओके. तर दोन देश आहे राज्यसभा सदस्य निवडीच्या संदर्भात. एक आहे दक्षिण आफ्रिका आणि दुसरा आहे आयर्लंड. तर राज्यसभा सदस्य निवड प्रक्रिया हा जो स्रोत आहे हा दक्षिण आफ्रिकेच्या घटनेमधून घेतलेला आहे, आणि राज्यसभा नामनिर्देशन प्रक्रिया हा जो हे जे वैशिष्ट्य आहे हे आपण आयर्लंडच्या घटनेतून घेतलेला आहे. मग तुम्हाला जर मी प्रश्न विचारला की राज्यसभा सदस्य नामनिर्देशन प्रक्रिया हे वैशिष्ट्य कोणत्या घटनेतून घेतलेलं आहे, कोणत्या देशाच्या घटनेमधून घेतलेलं आहे, आणि तुम्हाला जर ऑप्शन दिले दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड, तर आता तुम्हाला सांगता येईल, परंतु 15 दिवसांनी तुम्ही कन्फ्यूज व्हाल की दक्षिण आफ्रिका आहे की आयर्लंड आहे. मग या ठिकाणी ते लक्षात कसं ठेवायचं आहे की नामनिर्देशन, या ठिकाणी तुम्हाला रफार दिसतो, बरोबर. नामनिर्देशन आहे का रफार, हा रफार असा निर्देशन. ओके. आणि आयर्लंड मध्ये सुद्धा या ल वरती रफार आहे, बरोबर. आयर्लंड मध्ये सुद्धा ल वरती रफार आहे. तर मग निर्देशन मधला रफार आणि आयर्लंड मधला रफार या पद्धतीने तुम्ही ते इंटरलिंक त्या ठिकाणी करू शकता. ओके. तर आशा करतो ही सुद्धा स्लाइड तुमची या ठिकाणी क्लिअर झाली असेल. चला तर आता आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊया, आणि पुढचा पॉइंट आहे महत्वाची पदे. तर उपराष्ट्रपती हे जे पद आहे हे अमेरिकेकडून घेतलेलं आहे, आणि राज्यपाल हे जे पद आहे जो भारत सरकार कायदा होता 1935 चा, तर त्या कायद्यामधून घेतलेला आहे. मग आपल्याला माहित आहे मुंबई प्रांताचा गव्हर्नर. राज्यपाल म्हणजे काय रे, गव्हर्नर. राज्यपाल म्हणजे काय, गव्हर्नर. तर 1935 चा कायदा वगैरे त्याच्या अगोदरच आपल्याला माहित होतं मुंबई प्रांताचा गव्हर्नर, बंगाल प्रांताचा गव्हर्नर, मद्रास प्रांताचा गव्हर्नर. तर गव्हर्नर हे जे आहे हे ब्रिटिशकालीन कायद्यामधलंच असायला पाहिजे, तर ते आहे 1935 चा कायदा. आणि उपराष्ट्रपती पद जे आहे ते आहे अमेरिकेच्या घटनेमधून आपण ते घेतलेलं आहे. ओके. तर आशा करतो हा सुद्धा पॉइंट तुमचा या ठिकाणी क्लिअर झाला असेल. आता आपण बघूया पुढचा पॉइंट. आता काही विचार आहे बघा, विचार मध्ये या दोन विचारामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता.
एक आहे सामाजिक आणि आर्थिक आणि राजकीय न्याय, दुसरा आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता. ओके, तर हे काय आहे, विचार आहे. मग तुम्ही परीक्षेमध्ये कन्फ्यूज होऊ शकता की स्वातंत्र्य, समता, बंधुता हे फ्रान्सकडून घेतलं की रशियाकडून घेतलं, किंवा सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय हे रशियाकडून घेतले की फ्रान्सकडून घेतले. ओके, हे जे विचार जे आहेत ना, हे विचार आपण फ्रान्स आणि रशिया या दोन देशाकडूनच घेतलेले आहेत. ओके, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय असे जे काही विचार आहे हे दोनच देश आहे, रशिया आहे आणि एक फ्रान्स आहे. तर मग कन्फ्यूज झाले नाही पाहिजे. जर समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे कोणत्या देशाकडून घेतले, रशियाकडून घेतले की फ्रान्सकडून घेतले, आणि हा प्रश्न तुम्हाला 15 दिवसांनी विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे. तर लक्षात ठेवायचं आहे, सामाजिक मध्ये विलॅन्टी, आर्थिक मध्ये विलॅन्टी, राजकीय मध्ये विलॅन्टी आणि या देशाच्या नावामध्ये सुद्धा विलॅन्टी आहे, रशिया. म्हणजे मग इकडे जे काही विचार आहे, विचारांच्या नावामध्ये विलॅन्टी, तर देशाच्या नावामध्ये सुद्धा विलॅन्टी पाहिजे. बरोबर, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय कोणाकडून, रशियाकडून. मग जो दुसरा विचार उरला तो फ्रान्सकडून. कोणता आहे तो, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि प्रजासत्ताक. हे कोणत्या देशाच्या घटनेमधून घेतलंय, फ्रान्सच्या. एकदम सोपं आहे. कायद्यांचं राज्य हे वैशिष्ट्य कोणत्या घटनेतून, ब्रिटनमधून खूप आपण वैशिष्ट्य घेतलेले आहेत, संसदीय प्रणाली वगैरे. ओके, तर ते आपण वेगळ्या स्लाइडवर बघूच. त्यानंतर आहे कायद्याने प्रस्थापित पद्धत. कायद्याने प्रस्थापित पद्धत बघा, या दोन मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. कायद्यांचं राज्य ब्रिटन आणि कायद्याने प्रस्थापित पद्धत जपान. प प प ओके, कायद्याने प्रस्थापित पद्धत जपानकडून घेतली आपण. क्लिअर, यामध्ये बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही. कोणत्याही पद्धतीने आपल्याला डेटा हा पाठ करणंच आहे, कारण 50-50 कन्फ्युजनमध्ये आपल्याला एकही मार्क्स गमवायचा नाही. आपले या पूर्ण बॅचमधून आपण दररोज एक लेक्चर आपण या ठिकाणी घेऊ. ओके, तर आपण साधारणतः 2 महिने जरी हे बॅच कंटिन्यू करत राहिलो किंवा तुम्ही उपस्थित राहिले तर काहीतरी 4 ते 5 मार्काचा तर काहीतरी त्या ठिकाणी फायदा होईल अशी अपेक्षा करतो, आणि एक मार्काचं महत्त्व आपल्याला माहीतच आहे. ओके, नाही काही तर एलिमिनेशनसाठी तरी त्या ठिकाणी तुम्हाला या बॅचचा फायदा होईलच. चला, तर असेल पुढं काही एखादी स्लाइड तर ती बघूया. तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे स्रोत, ज्यांनी अजून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी यूट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, त्यावर सुद्धा काही आपण लेक्चर घेत असतो. तर भारतीय राज्यघटनेचे स्रोत, कॅनडाकडून सुद्धा आपण काही वैशिष्ट्य घेतलेले आहे, आणि कॅनडाकडून असे वैशिष्ट्य घेतलेले आहे की ज्या ठिकाणी राज्यांच्या तुलनेमध्ये केंद्र हे पॉवरफुल असते, म्हणजेच प्रबळ केंद्र. राज्यांच्या तुलनेमध्ये केंद्र कसं आहे, पॉवरफुल आहे. ओके, तर आता दोन सूची आपल्याला माहित आहे, केंद्र सूची आणि राज्य सूची. ओके, राज्य सूचीतील विषयावर कायदे कोण करणार, राज्य करणार. केंद्र सूचीतील विषयावर कायदे कोण करणार, केंद्र करणार. मग ज्याच्यामध्ये या दोन्ही सूच्यामध्ये जर एखादा विषयच नसेल तर मग त्या विषयावर कायदे कोण करणार, तर केंद्र करणार. म्हणजे केंद्राला आपण काय दिली, पॉवर जास्त दिली. हे वैशिष्ट्य कोणत्या देशाकडून घेतलं, कॅनडाकडून घेतलं. कॅनडाकडून आपण असेच वैशिष्ट्य घेतलेले आहे की ज्या ठिकाणी पॉवरफुल काय राहील, केंद्र राहील. त्यानंतर राज्यपालाची नेमणूक कोण करेल, राज्य करेल का, नाही, तर ते सुद्धा केंद्रच करेल. बरोबर. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, जे केंद्र जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागू शकते. न्यायालयाच्या संदर्भात आपण सगळे जे काही पॉइंट आहे ते कोणत्या देशाकडून घेतलेले आहे, अमेरिकेकडून. फक्त केंद्र हे सर्वोच्च न्यायालयाला काय मागू शकते, राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला काय सल्ला मागू शकते. ओके, तर हा सर्वोच्च न्यायालयासंदर्भात पॉइंट जो आहे हा कॅनडाच्या राज्यघटनेमधून घेतलेला आहे. तर इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा कोणत्याही न्यायालयासंदर्भात जर काही वैशिष्ट्य आपण घेतले असेल तर ते अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. परंतु या ठिकाणी कॅनडाच्या संदर्भात तो एक अपवाद आहे. अपवादामध्ये लक्षात ठेवायचं आहे की राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला जर एखादा सल्ला मागत असेल तर ही वैशिष्ट्य आपण कॅनडाच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. ओके, तर आशा करतो हा सुद्धा पॉइंट तुमचा या ठिकाणी क्लिअर झाला असेल. आणि आजच्या
पुरतं, म्हणजे जवळपास आपण 30 ते 50 पॉईंट एका लेक्चरमध्ये या ठिकाणी घेत असतो आणि आशा करतो तुमचं हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. जर या लेक्चरमध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर आपण इम्प्रूव्हमेंट करू. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता, ओके, किंवा रिप्लाय करू शकता. उद्या आपण यापेक्षा अजून चांगलं लेक्चर घेऊ आणि दररोज आपल्या बॅचमध्ये इम्प्रूव्हमेंट होत जाईल. तुमचं सुद्धा कंटेंट पाठ होत जाईल. लेक्चर 2 वेळा बघत जा, ओके. आणि बिलकुल म्हणजे अभ्यासामध्ये बिलकुल कुचराई करू नका. स्पर्धा खूप आहे, आपल्याला एका मार्क्ससाठी लढायचा आहे. तेव्हा भेटू परत उद्या नवीन 50 पॉईंटसह ट्रिक्स बॅच म्हणजे. तोपर्यंत थँक्यू सो मच.